सुलभ भारती मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 8वा कोणापासून काय घ्यावे. तर बघा, ही जी कविता आहे मित्रांनो, तर या कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला बघा, ही जी कविता आहे या कवितेचा जो परिचय आहे, म्हणजे कवितेमधून थोडक्यात आपल्याला काय संदेश मिळतो. तर बघा, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही घेत असतो, म्हणजे त्याच्याकडून आपण शिकत असतो. त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांकडून घेण्यासारखं काही ना काही असतं. हाच संदेश कवयित्री आपल्याला या कवितेद्वारे देत आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येकाकडून काहीतरी आपण घेत असतो किंवा काही ना काहीतरी शिकत असतो. तर स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा भरा. बघा है ना, झाडापासून मातीपासून घेऊ सावली. बघा, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. प्रभात काळी एक शिकूया, जगवीत जीव जगूया. पुढचा आहे, कोणापासून काय घ्यावे. बघा, सूर्याकडून रंग घ्यावा, चंद्राकडून शांती, ताऱ्यांकडून दिव्य कांती, फुलांकडून गंध, है ना, कोकिळेकडून गाणं घ्यावं, झऱ्याकडून नवे तराणे घ्यावे, झाडाकडून सावली घ्यावी, मातीपासून जगणं घ्यावं. तर बघा, कवितेमध्ये जसं चमचम शब्द आलेला आहे, यासारखे आणखी काही शब्द है ना, म्हणजेच यमक जुळणारे शब्द, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. बघा, किंवा त्याला लयबद्ध शब्द म्हणतात. जसं चमचम, बघा, घमघम, कटकट, लटलट, छमछम, सरसर, फडफड, कटकट, भरभर, लटलट, झरझर. तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायामधले प्रश्न. आता महत्त्वाचा भाग म्हणजे याच प्रस्तुत कवितेवरती आधारित काही अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. यामध्ये बघा, निसर्गाचे विविध घटक कोणते. तर बघा, उत्तर सूर्य, चंद्र, तारे, आकाश, वृक्ष, पक्षी, माती, पाऊस हे निसर्गाचे हे घटक आहेत. तुम्ही कधी निसर्गातील घटकांचा अनुभव घेतला आहे का, आणि जर घेतला असेल कशाप्रमाणे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपण ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस हो असं उत्तरच लिहायचं. तर हो, मी निसर्गाचा अनुभव घेतलेला आहे. तर पौर्णिमेच्या रात्री चांदण्या बघण्याचा, रिमझिम पावसामध्ये भिजण्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला अनुभव आहे तो त्या ठिकाणी लिहू शकता. पुढचा प्रश्न बघा, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय करता. तर निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आम्ही झाडे लावतो, पक्ष्यांचे जीव वाचवतो आणि पाणी जपून वापरतो. कोणापासून काय घ्यावे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत. तर त्या कवयित्री आहेत नीलम मानगावे. प्रभात काळी काय शिकूया. तर प्रभात काळी जीव जगवत जगूया. आणि संध्या समयी काय करूया. संध्याकाळी सारे मित्र एक होऊन हसूया. बघा, या ठिकाणी आता रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा. डॅश 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 ताऱ्यापासून. तर काय, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. म्हणजे पहिल्या या रिकामी जागा येईल चमचमणाऱ्या आणि दुसरे येईल दिव्य. पुढे बघा, दुसरा प्रश्न, डॅश डॅश एक होऊनी डॅश डॅश मित्र हसूया. तर पहिल्या ठिकाणी येईल संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. तसंच पुढचं बघा, फुलांपासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे तराणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून नवे घेऊ तराणे. पुढचा प्रश्न बघा, आता व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित विरुद्धार्थी शब्द. शांती अशांती, गंध दुर्गंध, नवे जुने, ऊन सावली, जीवन मरण, प्रभात संध्या, हसणे रडणे, एक अनेक आणि सकाळ संध्याकाळ. वचन बदला. बघा, तारा तारे, तारा एक वचन. बघा, एक ढग अनेक ढग, एक फूल अनेक फुले,
एक मित्र अनेक मित्र, एक सावली अनेक सावल्या, एक झाड अनेक झाडे, एक झरा अनेक झरे, एक गाणे किंवा गाणं पण म्हणतात आणि अनेक गाणी. तर लिंग बदला बघा. मित्र मैत्रीण, कोकिळा कोकिळ, मुले मुली. तर पुढं बघा की या पाठामध्ये आलेले काही शब्द आणि त्यांचे अर्थ बघा. सूर्य हा एक ग्रह आहे. रंग म्हणजे वर्ण. दिव्य ही एक दैवी. कांती म्हणजे लकाकी किंवा चकाकी, त्याला इंग्रजी शाईन म्हणतात. फुले म्हणजे पुष्प है ना. फूल म्हटलं असलं तर पुष्प, पण इथं फुले शब्द विचारला. फुले म्हणजे अनेक वचन, म्हणून इथं ना पुष्पे फ्लावर्स. गंध सुवास. झरा निर्झर, गडगडणे म्हणजे त्याला मेघगर्जना म्हणतात. मेघ म्हणजे ढग. तराणे म्हणजे मंजूळ गाणे. प्रभात म्हणजे सकाळ. संध्या म्हणजे संध्याकाळ. कोकिळ एक गाणारा पक्षी आहे. माती मृतिका, शांती शांतता, सावली छाया, जीव प्राण. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबतोय आपण है ना. अशाच प्रकारचे स्वाध्यायातील प्रश्नांबरोबरच त्यांच्या उत्तराबरोबरच अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हे फक्त आहे ना आपल्या चॅनलवरच तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळं कृपया चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.